MPSCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना बरेच विद्यार्थी मला विचारतात की या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आणि रायटिंग स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी, विचारसरणी इम्प्रूव्ह करण्यासाठी आम्ही टेक्स्टबुक सोडून एक अवांतर वाचन म्हणून कोणती पुस्तकं वाचू. सो जर पुढच्या वर्षी तुमचा अटेम्प्ट असेल तर मी जास्त पुस्तकं सांगणार नाही, पण 2 पुस्तकं तुम्ही वाचणं अत्यंत आवश्यक आहे. खूप उत्तम पुस्तक आहेत. सो एक पुस्तक आहे चंद्रकांत वानखेडे सरांचं गांधी का मरत नाही. एक अतिशय उत्तम पुस्तक आहे ते. गांधींवर बरेच निबंध येतात. नीतिशास्त्र पेपरमध्ये GS 123 मध्ये पण गांधींचे विचार जाणणं गरजेचं आहे. ऑप्शनलमध्ये पण गांधींचा विचारांचा अभ्यास कामाला येतो आणि गांधींवर खूप मोठमोठी पुस्तकं आहेत. पण हे जे पुस्तक आहे एकदम एक शॉर्टमध्ये गांधीयन आयडियॉलॉजीचा क्रक्स तुम्हाला देतं. सो हे पुस्तक तुम्ही नक्कीच ऑर्डर करा. छोटं पुस्तक आहे, नक्कीच वाचा. त्याचबरोबर अजून एक पुस्तक आहे द कॉर्टिसान, द महात्मा अँड द इटालियन ब्राह्मीण, द टेल्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री. हे मनू एस पिल्लेंचं हे जे पुस्तक आहे, हे पुस्तकही अतिशय उत्तम पुस्तक आहे. या पुस्तकात भारतातील 60-70 इम्पॉर्टंट ज्या पर्सनॅलिटी आहेत, ज्या तुम्ही तुमच्या GSच्या प्रिपरेशनमध्ये तुम्हाला वाचाव्यास लागतात, त्यांच्याशिवाय तुमचा अभ्यास पूर्णच होऊ शकत नाही, अशा सर्व इम्पॉर्टंट लिजेंडरी पर्सनॅलिटीजबद्दल त्यांनी एक 4-4, 5-5 पेजेसचा खूप ॲनालिटिकल चॅप्टर त्याच्यावर दिलेले आहेत, जे तुमचा MPSCचा अभ्यास, UPSCचा अभ्यास एक्स्ट्रीमली एनरिच करू शकतं. सो ही 2 पुस्तकं मी हायली रिकमेंड करेन. आणि त्याचबरोबर जर तुम्ही 11वी-12वीत आहात, फर्स्ट सेकंड इयरमध्ये आहात, UPSC प्रिपेअर करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे, तर अजून खूप उत्तम पुस्तकं आहेत जे मी निबंधाच्या माझ्या लेक्चर्समध्ये सांगतच असतो. जसं की हे युवल नोआ हरारीचं 21st चॅलेंजेस टू 21st सेंचुरी, 21st लेसन्स टू 21st सेंचुरी. आणि हे जे न्याय पुस्तक आहे मायकेल सँडेल यांचं, खूप उत्तम अशी पुस्तकं आहेत. पण यांचा जो सारांश आहे तो मी निबंध विषयामध्ये शिकवतोच, पण तुम्ही अशी काही पुस्तकं आहेत ती वाचली पाहिजेत. आणि त्याचबरोबर नीतिशास्त्राच्या प्रिपरेशनसाठी तर एकमेव पर्याय माझं हे नीतिशास्त्राचं जे पुस्तक आहे, मी आणि माझ्या मिसेस IRS मधुलिका कदम यांनी पब्लिश केलेलं हे पुस्तक सोडून तर नीतिशास्त्रासाठी तुम्हाला अजून काही लागणार नाही. सो सुरुवातीला मी सांगितलेली 2 पुस्तकं नक्की ऑर्डर करा आणि नक्की वाचा.